नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा मिळावा म्हणून फळांचे अनेक प्रकारचे कोल्ड ड्रिंक्स घरी बनवले जातात। आजकाल सगळी फळे कोणत्याही ऋतूमध्ये अवेलेबल असतात आणि आपण ती फळे कधीही आणून कोणत्याही ऋतूमध्ये बनवून त्याचं कोल्ड ड्रिंक्स पिऊ शकतो। पण कैरी, आंबा, नंतर कैरीचाच आंबा होतो। कैरी हा शरीराला थंडावा देण्याचं काम करतं आणि आंबा हा शरीराला उष्णता देण्याचं किंवा निर्माण करण्याचं काम करतं। पण वर्षातून हे 4 महिनेच सीजनेबल आपल्याला हे फळ खायला मिळतं आणि त्यात कैरी हा सगळ्यांचा म्हणजे लहानांपासून ते मोठ्यापर्यंतचा आवडीचं हे फळ आहे। आणि त्यातले त्यात कैरीचं पण म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सोडणारं आहे। त्यात चला जास्तीचा वेळ वाया न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी झाडांच्या ताज्या कैऱ्या तोडून घेतलेल्या आहेत। ह्या कैऱ्या मी अगोदरच स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत बरं का। ह्या कैऱ्या बघू शकता किती मोठ्या मोठ्या आहेत। तुम्हाला तर माहीतच आहे, दारातच माझ्या आंब्याचं झाड आहे। आता ह्याच्यावरची आपण साल काढून घेऊयात। झाडाचे तोडलेल्या ताज्या कैरीचं कुठलेही पदार्थ बनवा, अतिशय चवदार आणि टेस्टीच लागतात। तर अशाच पद्धतीने तिन्ही कैरीची साल काढून घेणार आहे। तर इथे बघू शकता तिन्ही कैरीची साल काढून घेतलेली आहे। आता ह्या कैऱ्या कुकरमध्ये टाकून त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून गॅसवर ठेवून त्याचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या, तेही लो टू मीडियम गॅसवरतीच। तर पहा इथे मी 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। कैरी छान एकदम सॉफ्ट शिजलेली आहे। थोडंसं थंड झालंय की आपण एका भांड्यात काढून घेऊयात। तर इथे ही कैरी शिजवलेली थंड झालेली आहे, वाटीत काढून घेऊयात। तर पहा माझ्याकडून 1 शिट्टी जास्त झालेली होती, त्यामुळे ह्याच्यातील पाणी पूर्णपणे आटलेलं आहे। म्हणून वरून थोडंसं पाणी टाकून ह्याचा पूर्णपणे गर काढून घेणार आहे। तर पहा कैरीचा पूर्णपणे गर काढून घेतलेला आहे। हा गर आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहोत। ह्यामध्येच 1 इंच अद्रक बारीक कापून टाकायचे, 2 हिरवी मिरची, अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे, 1 वाटी गूळ बारीक करून घेतलेला आहे। आता ह्याची आपण मिक्सरला पाणी न टाकता एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची। तर पहा मस्त फाईन पेस्ट झालेली आहे। आता ह्यामध्ये आपण अर्धी वाटी पुदिना टाकून हेही मिक्सरला फाईन स्मूथ पेस्ट करून घ्यायची। पुदिना मी अगोदर स्वच्छ धुवून ठेवलेला होता। पुदिना ही आपल्या शरीराला थंडावा देण्याचं काम करतं। उन्हाळ्यामध्ये तर पुदिना खाणे हे अत्यंत फायदेशीर आहे। तर पहा मस्त काय हे स्मूथ पेस्ट झालेली आहे। पुदिना टाकल्याने तर काय मस्त सुगंध सुटलेला आहे, एकदम चटपटीत असा फ्लेवर तयार झालेला आहे। जर तुम्हाला घरच्या घरी पाणीपुरी बनवायची असेल, जी पाणीपुरी सोबत ग्रीन चटणी असते, तर ह्या चटणीचा वापर करू शकता। मस्त आंबट, गोड, तिखट, चटपटीत अशी चटणी लागते। गॅसवर कढई गरम होण्यास ठेवली। आता आपण ही चटणी शिजण्यास ठेवायची। जर तुम्हाला जास्त दिवसासाठी आम पन्ना बनवायचा असेल तर पेस्टला शिजवायची काहीच गरज लागत नाही, लगेच आम पन्ना बनवून पिऊ शकता। आणि जर का जास्त दिवसासाठी बनवून ठेवायचा असेल तर अशा पद्धतीने शिजून घ्यायचे। आम पन्ना शिजायला फार वेळ लागत नाही, अगदी 10 मिनिटात शिजून तयार होतो। आता ह्यामध्ये 1 चमचा जिरा पावडर टाकायची। जिरा पावडर ही शरीराला थंडावा देण्याचं काम करतं। उन्हाळ्यामध्ये तर जिऱ्याचं सेवन आवर्जून केलं जातं। 1 चमचा बडीशोप पावडर। बडीशोप ही आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, शरीराला पाचक आहे, पचनक्रियेचं काम करतं आणि वरून शरीर थंड ठेवण्याचंही काम करतं। 1 चमचा काळी मिरी पावडर। काळी मिरी पावडर ही गरम असते, पण ती पाण्यात टाकल्यानंतरनं किंवा कोणत्याही सरबतमध्ये टाकल्यानंतरनं तिचं उष्णतेचं प्रमाण कमी होतं। आणि हो, ज्यांना ब्रेनचा आजार आहे त्यांच्यासाठी ह्याचं सेवन करणं खूप फायदेशीर ठरतं। वरून 1 चमचा काळे मीठ टाकायचे। काळे मिठाचे फायदे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं। गॅस मात्र इथे मी लोच ठेवलेला आहे। कच्च्या कैरीचा आम पन्ना बनवतोय म्हटल्यावर त्याचा रंगही असा मस्त हिरवागार आला पाहिजे, त्यासाठी इथे मी हिरवा फूड कलर टाकलेला आहे, पण कलर टाकणे ऑप्शनल आहे। हे छान आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ह्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटासाठी शिजायला ठेवायचे। ह्या मिश्रणाला छान चकाकी आली पाहिजे, शाईन आली पाहिजे, तेव्हा समजायचं की हे मिश्रण परफेक्ट शिजलं गेलं आहे।
गॅस मात्र लोच ठेवायचा। इथे 5 मिनिटे झालेले आहेत, झाकण काढून बघूयात। तर पहा, मस्त ह्या आमपन्नाला बघू शकता काय मस्त शाईन आलेली आहे। आपण ह्यामध्ये पाणी वगैरे शिजताना टाकलेलं नाही, त्यामुळे आमपन्ना शिजायला फार वेळ लागत नाही। इथे गॅस मी बंद केलेला आहे। काय मस्त सुगंध सुटलेला आहे, मस्त चटपटीत असा। आता ह्या मिश्रणाला थंड होऊ द्यायचं। तर पहा, थंड झाल्यावर आमपन्ना बघू शकता घट्ट झालेला आहे। आता हे पूर्णपणे गार करून एका काचेच्या भांड्यामध्ये भरून ठेवू शकता। अगदी वर्षभर हा आमपन्ना टिकतो। तुम्हाला जेव्हाही आमपन्ना पिऊशी वाटेल त्यावेळेस पटकन हा आमपन्ना 1 चमचा ग्लासमध्ये टाकून त्यामध्ये थंडगार पाणी, लिंबू टाकून मस्त एन्जॉय करू शकता आयत्या वेळेस। आता ह्या आमपन्न्यामध्ये लिंबाचा रस टाकून मिक्स करून भरून ठेवू शकता, वर्षभर आरामात टिकतो। तर चला, आमपन्ना तयार झालेला आहे, ह्याचा सरबत करूयात। तर इथे मी एका पातेल्यात जेवढं पाहिजे तेवढंच आमपन्न्याचं सिरप घेणार आहे आणि बाकीचं झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे। आता ह्यामध्ये एकदम चिल्ड असं थंडगार पाणी टाकायचंय। इथे मी 6 ग्लास बनवणार आहे, त्यानुसार पाणी ॲड केलेलं आहे। आता ह्यामध्ये बर्फही ॲड करायचं, वरून लिंबाचे कापही टाकायचे, ह्यामुळे ह्याचा स्वाद आणखीन वाढतो। वरून सब्जा टाकलेला आहे। सब्जाचे फायदे अनेक आहेत, आपल्याला तर माहीतच आहे। उन्हाळ्यात तर ह्याचं सेवन आवर्जून केलं जातं। आता हे छान मिक्स करून घ्यायचं। पहा, आपला आमपन्ना तयार झालेला आहे। दिसतोय की नाही भारी? अहो, दिसायलाच भारी नाही बरं का, तर प्यायला सुद्धा एकच नंबर लागतो। ह्याची टेस्ट सुद्धा एकदम जबरदस्त लागते आणि पोटाला अगदी थंडावा देणारा हा आमपन्ना तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा। आणि हो, जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।